गोकुळीच्या सुखा अंत पार नाही निघा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान रणारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरू जयांचे केली आ स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची. ते नमस्कारोने आता काही माझी वाणी मानिल संतासी रंजव चित्तासी आपुलिया. आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची. ते नमस्कारोने आता निवृत्तीनाथाचे चरणी शरण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान रणारी. असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेली गवळण
जगतवंदनी देवमांडी देहूनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांची 4 चरणाची व कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्या गोकुळातील सुखाची महती तुकोबाराय या अभंगाद्वारे गवळणीद्वारे प्रतिपादन करतात. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा. जगतवंदनी देवमांडी देहूनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांच्या अनुग्रहण दिनाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आणि गावकऱ्यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची ही समारोपाची शेवटची किंबहुना काल्याची सेवा संपूर्ण गावकऱ्यांच्या विचारातून भजनी मंडळाच्या सहकार्यातून जवळजवळ बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी येण्याचं योग आलं बरं का. 8-10 वर्ष तरी झाली व याच्या अगोदर पुष्कळ इथं आपले कुंदे महाराजांच्या सहयोगातून बरेच या ठिकाणी कार्यक्रम झाले, परंतु मध्ये 8-10 वर्षाचा गॅप पडला. परंतु ह्या वर्षी आमचे गुरुस्थानी असलेले हरिभक्तीपरायण आपल्या तालुक्याचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण मनोहरजी बाबा घोडे यांच्या सहयोगातून आपल्याच गावातील आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण काळू महाराज कुंदे साहेबांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. तर उर्वरित वेळेमध्ये म्हटल्यापेक्षा कीर्तनाची वेळ ही 9 ते 11, परंतु आपला कार्यक्रम सुरू होतोय 11 वाजता. तेव्हा 1 तासामध्ये भगवान परमात्मा तुम्ही संत मायबाप जशी बुद्धी देताल तसा आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी कीर्तना करता महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे करण महाराज धानुषे. मग जाहिरातीवर नाव थोडंसं वेगळं आहे आमचे अभिषेक महाराज. त्याचप्रमाणे महाराज तुमचं नाव गावारी तुळशीराम महाराज. हा तुळशीराम महाराज धानुषे. म्हटलो करण महाराज आणि तुळशीराम महाराज असं बोललो. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचं वैभव आता जरी त्यांचे दिवस राहिले नाही, परंतु एक काळ त्यांनी फार गाजवला, एक काळ त्यांनी भरपूर गाजवला. असे गाजविणारे हरिभक्तीपरायण आमचे गवारी बाबा हे या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एक काळ त्यांनी फार गाजवला. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये आपला संपूर्ण इगतपुरी तालुका, नुसता इगतपुरी तालुकाच नाही बा, जिथं जिथं घोडे सरांचं कीर्तन असल, मग तालुक्याच्या बाहेर असो जिल्ह्याच्या बाहेर असो, त्या ठिकाणी जाऊन महाराजांना साथ संगत करणारे आपल्या इगतपुरी तालुक्याचं भूषण आमचे हरिभक्तीपरायण समाधानजी बाबा महाराज भगत हेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण आमचे हरिभक्तीपरायण संतोष महाराज कुंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून सर्वच महाराज म्हणले व सर्वांची नावं मला माहीत नाही. विनेकरी चोपदार माझ्यासमोर यूट्यूब चॅनलवाले पेटी मास्तर सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला मी प्रारंभ करतो. प्रामुख्यानं बऱ्याच दिवसानं जयराम भाऊ तुमच्या सिस्टीमवर सेवा करण्याचा योग येतो बरं का, बऱ्याच दिवसानं. तेव्हा जयराम भाऊच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला मी प्रारंभ करतो. विठ्ठल त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तन करता हे बाळगोपाळ हे जे घडवण्याचं काम करतात हरिभक्तीपरायण आमचे संतोष महाराज कुंदे, कृष्णा महाराज कुंदे यांच्या सहयोगातून आपुल्या हिता जो आशी जागता या न्यायाप्रमाणे या ठिकाणी सर्व बाळगोपाळ यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हा तुळशीवाल्या ताई सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि उर्वरित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांची नावं घेतली आणि नागोबाबा म्हणशील मी काय तुझी काय केळीची बाग कापली का. आदरणीय हरिभक्तीपरायण नागोबाबा यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. असो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिखा,
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गवळण ही जगद्गुरु तुकोबारायांची असून गवळणीतील प्रतिपाद्य विषय असा आहे की ह्या गवळणीद्वारे कृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये जन्माला आले अशी माहिती संपूर्ण गोकुळामध्ये पसरली आणि त्याच्यानंतर गोकुळातील सुखाची महती तुकोबाराय या अभंगद्वारे प्रतिपादन करतात. आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे आणि वारकरी संप्रदाय असं काय कुठं लिखित नाही, कुठं लिखित नाही, परंतु संस्थेनं घालून दिलेली, वारकरी संप्रदायाने घालून दिलेली परंपरा आहे. कोणती? की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये काय बोलावं याला सुद्धा शास्त्र आहे. मध्ये जेवढे दिवस असतील, 6 असू, 7 असू, 2 असू, 4 असू, मध्या कीर्तनकारानं काय बोलावं यालाही शास्त्रकारांनी काही नियम अटी बंधनं टाकलेली आहे. रात्रीच्या कीर्तनकारानं जी 7 दिवस आपण भगवंताची सेवा केली, भगवंताचं भजन केलं, त्याचं मागणं भगवंताकडे मागावं. मात्र आजचं जे कीर्तन आहे हे कीर्तन जरा सबंधनातलं आहे. कारण आजच्या कीर्तनाकरता आपल्या महाराष्ट्राचं वैभव हरी भक्तिपरायण रामरावजी बाबा ढोक हे जरी कीर्तनाकरता उभे केले, कीर्तनामध्ये विषय तोच येणार. किंवा विठ्ठल महाराष्ट्राचे जरी कीर्तनाकरता उभे केले तरी कीर्तनामध्ये विषय तोच येणार. कारण आजचा जो कीर्तनकार आहे हा कीर्तनकार बंधनात आहे. ते बंधन कोणतं? चरित्राचे उच्चारावे, चरित्राचे उच्चारावे, चरित्राचे उच्चारावे, चरित्राचे उच्चारावे, चरित्राचे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनामध्ये करायचं. मग काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र का सांगायचं? काय कारण कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगण्याचं? थोडस मी बाजूला जाऊन बोलतो. समाधान महाराज, तुम्ही फक्त मला रस्ता करीत चला, मी तुमच्या पाठीमागे चालण्याचं काम करतो बरं का. पुढं तुम्ही रस्ता करीत चला मला, कारण 1 तासामध्ये मलाही सुचलं बुवा आता फक्त रस्ता करीत चला, पुढं मी तुमच्या पाठीमागे चालण्याचं काम करतो. थोडंसं बाजूला जाऊन बोलतो. भगवत भक्ताच्या रक्षणाकरता भगवंताने एकंदरीत अनेक अवतार घेतले. भगवंताने अनेक अवतार घेतले. किती अवतार घेतले? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. भगवत भक्ताच्या रक्षणाकरता भगवंताने अनंत अवतार घेतले. कृष्ण परमात्मा सुद्धा गीतेमध्ये सांगतात, अनंत देव देवेशू. भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले. भागवतकार भगवंताचे 24 अवतार सांगतात, तर वारकरी संप्रदाय हा भगवंताचे 10 अवतार सांगतोय. 10 गर्भवास विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदाय हा भगवंताचे 10 अवतार सांगतो. सूर धरा बाबा, तुम्ही सूर बंदच नका करू. या 10 अवतारापैकी काल्याच्या कीर्तनामध्ये कोणत्या देवाचं चरित्राचं उच्चारण करायचं? एकंदरीत भगवंताचे जे काही 6 अवतार आहे
हे 6 अवतार भगवंतानं काही कारणास्तव घेतली, अवतार कार्य संपादन केलं आणि शेवटी अवताराचा लोप करावा लागला. मात्र 2च भगवंताचे असे अवतार आहे, पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार. पूर्ण असणारे जे अवतार आहे ते 2च अवतार आहे, कारण जीव हा अपूर्ण आहे आणि भगवान परमात्मा ही परिपूर्ण आहे. म्हणून 2 अवतार भगवंताचे पूर्ण आहे. राम आणि कृष्ण याच्यातही थोडासा भेद आहे, याच्यातही थोडासा फरक आहे. राम प्रभूंचं जे चरित्र आहे हे चरित्र बंधनकारक आहे, कारण बोलिला वाल्मिक तैसीची करीन वर्तोनी दावेल नामा म्हणे. राम प्रभूंचं जे चरित्र आहे ते बंधनकारक आहे, कारण जसं वाल्मिक ऋषीनं लिहून ठेवलं त्याच्या पलीकडे भगवंताला 2 पावलं सुद्धा पाठीमागे टाकता आली नाही किंवा 2 पावलं सुद्धा पुढे घेता आली नाही. का? मी बोलून गेलो. बोलिला वाल्मिक तैसीची जसं वाल्मिक ऋषीनं लिहून ठेवलं तसं भगवंताला आचरण करावं लागलं. म्हणून राम प्रभूंचं जे चरित्र आहे, राम प्रभूंचा जो अवतार आहे हा पूर्ण अवतार आहे. मात्र माझ्या कृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे हा परिपूर्ण अवतार आहे. जन्माला येण्याच्या अगोदरपासून चरित्र आहे तर निजधामाला जाईपर्यंत. म्हणून परिपूर्ण अवतार असल्यामुळं काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे. आणि काला हा 2 प्रकारे आहे, मी बोलून गेलो. काला हा 2 प्रकारे आहे. तुम्ही आम्ही जो काला करतो दही आणि लाहीचा, हा काला वेगळा आहे. आणि शास्त्रकारांनी ज्या काल्याचं वर्णन केलंय, जो काला सांगितलाय तो काला वेगळा आहे. मग शास्त्रकारांनी ज्या काल्याचं वर्णन केलंय तो काला कोणता? जीव ब्रह्म्याचं ऐक्य. कारण आपण सर्वजणी भगवान परमात्म्याचे अंश आहोत. भगवान परमात्म्यापासून आपली उत्पत्ती आहे. कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात ममोय वंशो जीव लोकी. आपण सर्वजणी भगवान परमात्म्याचे अंश आहोत. भगवान परमात्म्यापासून आपली उत्पत्ती झाली आणि पुन्हा भगवान परमात्म्याला जाऊन मिळणं, याचं नाव काला. विठ्ठल आणि हा काला प्राप्त करण्याकरिता, हा काला खाण्याकरता तुकोबराई हा जन्म काय हो, हा काला प्राप्त करण्याकरता, काला सेवन करण्याकरता तुकोबराय म्हणतात मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल आणि पुन्हा पुन्हा काला दही भात खाईल. उपजोनी उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबराय म्हणतात मी पुन्हा जन्माला येईल आणि पुन्हा काला दही भात खाईल. मग का वैकुंठामध्ये काला नाही का? थोडस बाजूला जाऊन बोलतो. स्वर्गात असं काय आहे जे मृत्यू लोकामध्ये नाही? वैकुंठात असं काय आहे जे मृत्यू लोकामध्ये नाही? आणि मृत्यू लोकामध्ये असं काय आहे जे स्वर्गात नाही? स्वर्गात काय आहे कोणी पाहिलं का? कोणी गेलं का? परंतु ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात स्वर्गामध्ये काय आहे ओव्या सांगत बसत नाही. ज्ञानोबराय म्हणतात वैकुंठामध्ये गंधर्व आहे, गायन आहे, अप्सरा आहे. एकाच वाक्यात सांगतो वैकुंठामध्ये काय आहे तर वैकुंठामध्ये अमृत आहे, स्वर्गामध्ये अमृत आहे.
आणि अमृताचा स्वभाव आहे, अमृताचा गुणधर्म आहे. कोणता? काय स्वभाव आहे अमृताचा? जो अमृत पितोय तो बोलत चला ना, जो अमृत पितोय तो अमर होऊन जातोय. मग स्वर्गात अमृत असताना सुद्धा स्वर्गातील देवादिकांनी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी भावा जन्मा. मग स्वर्गात अमृत असताना सुद्धा स्वर्गातील देवादिकांनी मृत्यू लोकातील मानवी देहाची मृत्यू लोकाची इच्छा का करावी, अपेक्षा का करावी, महत्वाची शंका आहे. तर त्याचं उत्तर असं आहे बुवा, मग स्वर्गात जरी अमृत असलं मात्र अमृतालाही लाजविणार, अमृतालाही फिकं पाडणार. अमृत जयाचे फिके पुढे अमृतालाही लाजविणार. जे माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे ते फक्त मृत्यू लोकामध्ये आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताही पेक्षा आविट असणार, गोड असणार भगवान परमात्म्याचं जे नामस्मरण आहे, जे नाम आहे ते मृत्यू लोकामध्ये आहे. ज्ञानोबराय सांगतात, नाम अमृत गोडी वैष्णवाला धरी योगी साधली जीवन. म्हणून स्वर्गातील स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. वैकुंठामध्ये सर्व काही आहे मात्र वैकुंठामध्ये काला नाही. आणि काला प्राप्त होण्याकरता, काला सेवन करण्याकरिता तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा. काला प्राप्त करण्याकरता देव लागतोय, भगवंताचं नामस्मरण लागतंय आणि भगवंताचं नामस्मरण करणारा भगवत भक्त लागतोय. विठ्ठल आपण जर विचार जर केला, आपण जर मृत्यू लोकाचा विचार जर केला तर मृत्यू लोकामध्ये देवही आहे. तुकोबाराय म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभा भीमातीरा. तुकोबराय म्हणतात, अनेक तीर्थाचं भ्रमण केलं परंतु ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे. मृत्यू लोकामध्ये गेली 28 युगापासून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उभा असणारा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारे भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय आधी करून साधू संत तेही मृत्यू लोकामध्ये आहे आणि भगवंताचं नामस्मरण सुद्धा मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून वैकुंठी ते ऐसे नाही काही काल्याचे. म्हणून कृष्ण परमात्म्यानं गोपाळांना एकत्र करून जो काला वृंदावनामध्ये केला तोच काला माझ्या ज्ञानोबरायाने वारकऱ्यांसमवेत वारकऱ्यांना एकत्र करून चंद्रभागेच्या वाळवंटात टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा शिला या वाटी. स्वतः ज्ञानोबरायांनी वारकऱ्यांसमवेत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जो काला केला तोच काला आज आपण या ठिकाणी हनुमंतरायांच्या मंदिरात प्रांगणामध्ये करणार आहोत. तेव्हा
जवळजवळ 11:15 वाजले. महाराज मी शॉर्टकट अभंगामध्ये प्रवेश करतो. सरळ सरळ अभंग सोडू. 2-5 मिनिटं आपण खोड्या पाहू आणि शिवेचा समारोप करू. एकदा भजन करा. विठ्ठल ज्या वेळेला कंस राजाला वसुदेव देवकीचा विवाह करून देण्याचं ठरवलं, अगदी आनंदामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला आणि लग्न सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर ज्याला आपण बोळवण म्हणतोय, नवरदेव नवरी निघाल्याच्या नंतर कंस राजाच्या दरबारातून वसुदेव देवकीची ज्याला आपण वरवात बोळवण म्हणतोय ती निघाली आणि अशा प्रसंगी आकाशवाणी झाली. अशा प्रसंगी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी कंस राजाला सांगितलं, हे कंसा, ज्या बहिणीचा विवाह तू अगदी थाटामाटामध्ये करून दिलाय बघ, तिच्या पोटी येणार जे 8वं संतान आहे. विठ्ठल तिच्या पोटी येणार जे 8वं संतान आहे, त्या संतानापासून तुझ्या जीवाला धोका आहे. अशी आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंस राजे धावत पळत गेले. घेऊन या खड्ग माराया धावला, माराया धावला, हात तू धरीला वसुदेवे. हातात खड्ग घेऊन कंस राजा धावत पळत गेला. देवकी मातेचे केस पकडले, रथातून खाली ओढलं आणि मारणार तोच वसुदेवाने हात पकडला. म्हटले, अरे कशा करता ब्रह्महत्या करतो? त्यावेळेला कंसराजे सांगू लागले, म्हटले, हिच्या पोटी येणारं जे 8वं संतान आहे त्या संतानापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यावेळेला मग वसुदेव काही अज्ञानाच्या गोष्टी म्हटल्या, अरे ब्रह्महत्या करणं चांगलं नाही, तुझी लाडकी बहीण आहे तिला मारणं चांगलं नाही. म्हटले, पण आकाशवाणी झाली 8व्या संतानापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यावेळेला मग वसुदेवानं सांगितलं, म्हटले, फार तर तू आम्हाला तुझ्या कारागृहामध्ये बंद कर, जेवढे संतान जन्माला येतील तेवढे आम्ही तुझ्याकडे आणून देऊ. त्याप्रमाणे वसुदेव देवकीला कंस राजानं कारागृहामध्ये बंद केलं आणि बंद केल्याच्या नंतर कालांतरानं देवकी मातेला दिवस गेले. असं करता 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 शॉर्टकट महाराज फक्त स्पर्श करत चालतो बरं का. असं करता करता एकंदरीत देवकी मातेची 6 बाळ त्या कंस 6 इमारती दुराचारी कंस राजानं 6 इमारती दुराचारी देवकी मातेचे 6 बाळ मारली. 7वा गर्भ योग मायेने पळवला आणि तिकडे रोहिणीच्या उदरामध्ये गोकुळामध्ये नेऊन घातला. आणि 8वा कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. कृष्ण परमात्मा जन्माला आले कुठं? कंस राजाच्या कारागृहामध्ये. थोडस मी बाजूला जाऊन बोलतो, जरी वेळ झालाय फक्त स्पर्श करत पुढे चालतो मी. आणि मग कृष्ण परमात्म्याचा वसुदेवाला सांगू लागले, म्हटले, बाबा मला या ठिकाणाहून तुम्ही उचला आणि घेऊन चला.
त्यावेळेला वसुदेवानं सांगितलं, म्हटले अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु आमच्या हातापायामध्ये बेडे आहे, कारागृहाचे दरवाजे बंद आहे, दरवाजे बंद असून कारागृहाच्या बाहेर द्वारपालाही शिपाई आहे आणि अशा प्रसंगातून तुला नेणं शक्य नाही. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने सांगितलं, म्हटले बाबा तुम्ही त्याचा अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त मला उचला. उचलीला गणपती बाती बंदने महाराज सोमदा गावामध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. त्याच्यामुळे मी फार मूड मध्ये होतो. रात्री वाळविहीरला जागराचं कीर्तन करून रात्री 2:30 वाजता घरी गेलो. सकाळी काळू साहेबांचा मला फोन आला, कुंदे साहेबांचा. म्हटले महाराज थोडीशी निवांत या. तेव्हाच माझे हातपाय गळून गेले. म्हटलं काय कारण? म्हटले आमच्या गावामध्ये दिंडी चालू आहे, दिंडीमुळे बहुतेक कीर्तन 10च्या पुढंच चालू होईल बुवा. मग तर अजूनच हातपाय गळून गेले. म्हटलं तास 1.5 तासामध्ये काय कीर्तन करायचं? तेव्हा इथंही आल्याच्या नंतर ताईंनी नाश्ता दिला, चहा पाणी दिला, त्याच्यातही बराच वेळ निघून गेला. परंतु असो महाराज, उर्वरित वेळेमध्ये जसं असेल तसं आपण मांडण्याचा प्रयत्न करू. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. समोरच असणाऱ्या टोपलीमध्ये कृष्ण परमात्म्याला घातलं आणि वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतल्याबरोबर काय चमत्कार झाला महाराजांनी प्रमाण दिलं. पायीची बंधने गळती. थोडस मी अजून बाजूला जाऊन बोलतो. हरिभक्तीपरायण गुरुवर्य आपलं महाराष्ट्राचं वैभव पांडुरंग बाबा घुले बाबांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. ज्या वेळेला आपण देव डोक्यावर घेतोय देव, त्यावेळेला जे संसाराची बंधन आहे ना, जे संसाराचं बंधन आहे ते ऑटोमॅटिक गळून पडतं. आणि ज्या वेळेला आपण माया डोक्यावर घेतोय त्यावेळेला जे संसाराचं बंधन आहे त्यामध्ये आपण ऑटोमॅटिक जखडल्या जातो. सर्व काही बंधन गळून पडली. आणि मग वरून कृष्ण परमात्म्याला सांगितलं, म्हटले बाबा मला घेऊन चला. कुठं? हे नंदाच्या घराला कुठं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला. त्यावेळेला वसुदेवानं सांगितलं, म्हटले तुला जर गोकुळाला जर नेऊन घातलं आणि इकडं तुझ्या मामानं कंसानं जर आम्हाला जर विचारलं आम्ही काय सांगायचं? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, म्हटले बाबा त्याची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय? माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे
येथे बाबा माझ्या अगोदर त्या ठिकाणी माया जन्माला आलेली आहे, मला त्या जागेवर ठेवा, पुन्हा मायेला उचला आणि तुम्ही घेऊन या. आणि मग त्याप्रमाणे कृष्ण परमात्म्याला डोक्यावर उचललं आणि घेऊन निघाले. चालता चालता असा चमत्कार झाला, कारागृहाचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडले गेले आणि कारागृहाच्या बाहेर जे काही द्वारपाल होते, शिपाई होते, ऑटोमॅटिक मूर्छित होऊन पडले. असं करता करता कृष्ण परमात्म्याला घेऊन कंस राजाच्या राजमहलाच्या बाहेर वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन निघाले. चालता 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 भगवान परमात्म्याचा जन्म झालाय. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांना ज्ञात आहे, सविस्तर सांगत नाही. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलाय, धो 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 असा पाऊस चालू झाला. आणि मग चालता 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 वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन यमुने माईच्या काठावरती आले. पाहता तर यमुना माता अगदी तुडुंब भरून वाहत होती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वसुदेवानं मागचा पुढचा विचार न करता कृष्ण परमात्म्याला घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला. जसे जसे वासुदेव चालू लागले तसा तसा असा चमत्कार होऊ लागला. जसे जसे पावलं टाकू लागली तसं तसं यमुने मातेचं पाणी वाढू लागलं. वाढता 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 कमरेपर्यंतचं पाणी छातीपर्यंत आलं. छातीपर्यंतचं पाणी मानेपर्यंत आलं. आणि ज्या वेळेला नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं, वरून कृष्ण परमात्मा विचार करतात. आणि मग कृष्ण परमात्म्यानं काय केलं, आपला डावा पाय बाहेर पूर चालला अचाट त्यासी लाविला अंकुष्ट. यमुने मातेचं पाणी का वाढत होतं याच्यावरही अनेक प्रश्न आहे व अनेक मुद्दे आहे, परंतु तिकडे मी जात नाही. सरळ सरळ फक्त चालण्याचा प्रयत्न करतो. आणि मग कृष्ण परमात्म्यानं आपला डावा पाय बाहेर काढला आणि त्या यमुने मातेच्या पाण्याला स्पर्श केल्याबरोबर पुन्हा चमत्कार झाला. काय, पाणी ओसरलं गेलं. आणि मग वसुदेव कृष्ण परमात्म्याला यमुने मातेच्या बाहेर घेऊन येऊन गोकुळामध्ये आले. नंदराजाच्या दरबारामध्ये जाऊन वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला यशोदा मातेच्या शेजारी ठेवलं आणि त्या ठिकाणी जी माया जन्माला आलेली आहे त्या मायेला टोपलीत घातलं आणि पुन्हा पाठीमाग मथुरेकडे कंस राजाच्या दरबाराकडे चालू लागले. चालता 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 अगदी कंस राजाच्या कारागृहामध्ये येऊन पोहोचले. मात्र कारागृहामध्ये आल्याच्या नंतर पुन्हा असा चमत्कार झाला की कारागृहाचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद झाले. जे बाहेर द्वारपाल मूर्छित होऊन पडले होते ते ऑटोमॅटिक पुन्हा शुद्धीवर आले. ज्या हातापायात असणाऱ्या बेड्या गळून पडल्या होत्या भगवंताला डोक्यावर घेतल्याच्या नंतर त्या बेड्या पुन्हा हातापायामध्ये आल्या. एवढंच नाही बा, जी माया वसुदेवानं गोकुळावरून मथुरेला आणली होती त्या मायेला डोक्यावरून खाली ठेवल्याबरोबर चमत्कार काय झाला. रडे माया करिया कथा, नामा मने उठती होता, नामा मने उठती होता, नामा मने उठती होता. रडती माया करीत आता, नामा मने उठती होता, नामा मने उठती होता. अकांत नामा म्हणे उठती दूध. त्या मायाने आरडाओरडा करायला सुरुवात केल्याच्या नंतर जे बाहेर दूत आहे ते उठले, जागे झाले आणि धावत पळत जाऊन कंस राजाला बातमी सांगितली. म्हटले तुम्ही ज्याची वाट पाहत होता आठवा, तो कारागृहामध्ये जन्माला आलाय. धावत पळतच कंस राजे आले आणि कारागृहामध्ये जाऊन जी माया होती त्या मायेला हिसकावून घेतलं आणि गर 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 अशी फिरून शिळावर आपटणार
ती माया हातातून सुटली आणि वर जाऊन कडकडकड आणि वरून कंस राजाची संवाद करू लागले. अरे मला काय मारतो? अरे कंसा, बाया माणसाशी काय राजकारण खेळतो? तुला मारणारा जो आहे तो माझ्याही अगोदर जन्माला आला. आणि मग असं ऐकल्याच्या नंतर दृष्टा छळकाप सुटला. कंस राजाला तळकाप सुटू लागला. याचं कारण एकच, गोकुळीच्या बालकृष्ण नंदा विठ्ठल विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा छळकाप सुटला. हे झालं मथुरेतील वर्णन. मात्र गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याला नेऊन ठेवल्याच्या नंतर सकाळी यशोदा मातेला जाग आली. आणि मग जाग आल्याच्या नंतर यशोदा मातेनं कृष्ण परमात्म्याला पाहिलं. असं करता 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 कृष्ण परमात्मा नंदराजाच्या घरामध्ये जन्माला आली. नंदराजाचे वारसदार गोकुळामध्ये जन्माला आली. अशी बातमी काही क्षणात गोकुळातील काण्या कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. गवन सांगे गवनीला, सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. काही क्षणात कृष्ण परमात्मा जन्माला आले अशी बातमी काही क्षणात संपूर्ण गोकुळातील काण्या कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. आणि त्या सुखाची महती तुकोबार आहे आज घेतलेल्या गवळणीतील प्रथम चरणामध्ये सांग. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा.
बारा वाजता आपल्याला थांबायचंय बरं का. तुम्हाला जर जालन्याला परत जायचं असेल तर मुक्काम करायचा असेल तर असू दे. असं काय गोड गायन करताय बरं का महाराज. असू ब्रह्मनाद आहे, किती ऐकावं किती करावं, परंतु 12 वाजता आपल्याला थांबायचं आहे. तुकोब बारा आहे. गवळणीतील प्रथम चरणामध्ये सांगतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कृष्ण परमात्मा जन्माला आले अशी बातमी संपूर्ण गोकुळामध्ये पसरल्याच्या नंतर एवढा त्या गोकुळवासियांना आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. गोपाळांच्या आनंदाच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला किंवा गवळणींच्या आनंदाचा विचार जर करायचा ठरला, एक धावे की पुढे, एक धावे की पुढे, एक दावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. कृष्ण परमात्मा जन्माला आलाय अशी बातमी ऐकल्याच्या नंतर ही गवळण तिच्या पुढं, ती तिच्या पुढं, ती तिच्या पुढं. कशा करता? कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि मग गोकुळातील गवळणी नंदराजेच्या घरी, आत्ता ती प्रथा राहिली नाही बरं का. जुन्या काळी ती प्रथा होती. कोणती? एखाद्या घरी जर एखादी स्त्री जर प्रसूत जर झाली, डिलिव्हरी बाळंतीन जर झाली, ज्याला आपण हेल म्हणायचो, हेल इकडे कळतं ना, हेल हेल. अलीकडच्या काळामध्ये जाऊ दे, मी जात नाही, आपला विषयांतर. याच्या पाठीमागचं कारण एकच, शॉर्टकट महाराज. अभंगाचं दुसरं चरण. कृष्ण नंदागरी बाळ, 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 कृष्ण नंदागरी कृष्ण नंदागरी बाळ, कृष्ण नंदागरी बाळ, कृष्ण नंदागरी. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. सर्वांना आनंद होण्याचं कारण एकच. गोकुळामध्ये जो कृष्ण परमात्म्याचा, ज्याला आपण नंदराज म्हणतोय, तो संपूर्ण गोकुळातील मुखिया, ज्याला आपण पाटील म्हणतोय, गावचा कारभारी, आणि त्याच्या घरी त्याचा वारसदार कृष्ण परमात्मा जन्माला आल्यामुळं संपूर्ण गोकुळवासियांना आनंद झाला. आणि तो आनंद व्यक्त करण्याकरता गोकुळवासियांनी काय काय केलं? अभंग गवळणीचं तिसरं चरण. गुडिया हे गुडिया कृष्ण परमात्मा जन्माला आले, संपूर्ण गोकुळवासियांनी तो उत्सव साजरा केला. ज्याप्रमाणे आज आपल्या गावामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला.
ज्या प्रमाणात दिंडीचा आनंद व्यक्त करण्याकरता काहींनी रांगोळ्या काढल्या, कोणी काय केलं, कोणी काय केलं, सडा समोर सर्वांनी केलं. त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा जन्माला आलाय. संपूर्ण गोकुळवासियांनी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, संपूर्ण गोकुळामध्ये सर्वांनी आपल्या घरावरती गुड्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या. कृष्ण परमात्मा जन्माला आल्याचा उत्सव त्यांनी साजरा केला. आणि तो प्रसंग पाहून तुकोबाराय सुद्धा भारावले गेले. तुकोबारायला सुद्धा काही कळेना. शेवटचं चरण म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे वेदिले गोविंदे. तो प्रसंग पाहून कृष्ण परमात्म्याला पाहून तुकोबाराय म्हणतात, माझं जे मन आहे हरिले माझे चित्त हो, अशी स्थिती तुकोबाराय म्हणतात माझी झाली. पाहिला पाहिला नंदाता नंदना, पाहिला पाहिला नंदाता नंदना, पाहिला पाहिला नंदाता नंदना, पाहिला पाहिला नंदाता नंदना. नंदाचा नंदन किंवा सावळा देखी याला नंदाचा तेने आनंदाचा मोराला. कितीतरी प्रमाणात देता येतील व कितीतरी बोलता येईल. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हा झाला गवळणीचा सरळ सरळ भावार्थ. कितीतरी बोलता येईल व ह्या गवळणीवर कितीतरी, परंतु वेळेचे भान राखलं पाहिजे. हा झाला गवळणीचा सरळ सरळ भावार्थ. उर्वरित 10-15 मिनिटांमध्ये आपण कृष्ण परमात्म्याचं सविस्तर चरित्र पाहू आणि शिवेला पूर्ण विराम देऊ. मात्र तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. पुरुष मंडळी सर्वजण हात वर करा. पुरुष वर्ग, पुरुष मंडळी, पुरुष ज्याच्या हातात बांगड्या नाहीत ते. अजूनही काही काही न उमजाणार हो, काही समजना. पुरुष वर्ग नाही ब नाही समज. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
वाकलेलं आहे, तोंड लोण्यानं वाकलेलं आहे आणि मी त्याला सापडून आणले. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर यशोदा माता त्या गवळणीच्या हातात असणारा जो मुलगा आहे त्या मुलाकडे पाहू लागली. त्या मुलाकडे पाहिलं आणि पुन्हा गवळणीशी बोलू लागली. म्हटले, अगं थोडासा डोक्यावरचा तोंडावरचा पदर बाजूला कर आणि हातातल्या मुलाकडे बघ. तेव्हा त्या गवळणीनं आपला तोंडावरचा पदर बाजूला केला आणि हातातल्या मुलाकडे पाहिलं तर त्या गवळणीला सुद्धा तिचाच मुलगा दिसला. ती गवळण लज्जित झाली आणि रागाने त्या मुलाकडे बघत म्हणाली, तू कसा काय राहिला माझ्या हातामध्ये? आणि असं ढकलून दिलं. तो पळत पळत गेला, स्वरूप बदललं आणि पुन्हा कृष्ण यशोदा मातेच्या मांडीवर जाऊन बसली. आणि मग यशोदा माता त्या गवळणीला सांगू लागली, म्हटले, हे बघा माझा कृष्ण तसा नाही. माझ्या कृष्णावर याच्या पलीकडं तुम्ही कधीही माझ्या कृष्णा परमात्म्यावर आळ घ्यायचा नाही. माझा कृष्ण आहे तरी किती वर्षाचा? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी, का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. याचा भोरा लपून, याचा भोरा लपून, याचा भोरा लपून, याचा भोरा घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा. बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. माझा कृष्ण आहे तरी किती वर्षाचा? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. माझा कृष्ण फक्त 5 वर्षाचा आहे आणि तो दिवसा सुद्धा माझ्या अंगणाच्या बाहेर खेळण्यासाठी जात नाही. तेव्हा रात्रीच्या प्रसंगाला तुमच्या घरी चोऱ्या करण्याकरता येतो, बिलकुल खोटा आहे. माझा कृष्ण तसा नाही. मग माझा कृष्ण अतिशय रूपवान आहे, माझा कृष्ण अतिशय गुणवान आहे. माझा कृष्ण कसा आहे? बाळ सगुण गुणाचे, बाळ दिसते गुजीरवाणी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. अशा अनेक प्रकारच्या गवळणी यशोदा मातेला गाराने सांगू लागल्या. परंतु यशोदा मातेला मात्र हे पटत नव्हतं. एकदा अशी गंमत घडली, अनेक गवळणी एकत्र मिळाल्या आणि एकत्र मिळून त्या त्यांच्यामध्ये बोलू लागल्या. म्हटले, का ग आपण यशोदेला गाराणं देण्यासाठी जातो, सांगण्याकरता जातो, पण यशोदेला मात्र हे पटत नाही. याचं कारण असं आहे की आपली संघटना नाही, आपली एकी नाही आणि आपली संघटना नसल्यामुळं यशोदा माता मात्र ऐकत नाही. मग इथून पुढे कृष्णानं कितीही खोड्या केल्या, कोणत्याही खोड्या केल्या, मात्र यशोदेला गाराणं सांगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र होऊन यशोदेकडे जाऊ. एकी पुढे एक पुढे एक दंतावली गोपिका, एकी पुढे एक पुढे एक दंतावली गोपिका, सानती गाराणी नाही तावला, सानती गाराणी नाही तावला, सानती गाराणी तावला, सानती गाराणी नाही तावला. ही तिच्या पुढं, ती तिच्या पुढं, एक एकी पुढे. आणि मग यशोदा मातेकडे त्या सर्व गवळणी एकत्र मिळाल्या. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाचे अंगणी. सर्व गवळणी एकत्र मिळाल्या आणि एकत्र मिळून नंद राजाच्या दरबारावरती आल्या. त्याच्यातली एक गवळण समोर आली. यशोदे कृष्णा
गोकुळी राहावे की जावे एक गवळण समोर आली आणि यशोदा मातेला सांगू लागली, अगं यशोदे तुझ्या कृष्णाला काही सांग, आम्ही गोकुळामध्ये राहू का राहू नको. त्यावेळेला मग यशोदा माता त्या गवळणीला विचारू लागली, म्हटले आज तुझ्या घरी आला होता का. त्यावेळेला त्या गवळणीने सांगितलं, म्हटले हो यशोदी, एकदा रात्रीच्या प्रसंगाला हा तुझा कृष्ण माझ्या घरी आला आणि माझ्या घरी येऊन मी माझी अनेक मुलं अशी लांबलचक साडी अंथरलेली आणि त्या साडीवर माझी सर्व मुलं मी अशी आडवी झोपवलेली होती. हा तुझा कृष्ण रात्रीच्या प्रसंगाला माझ्या घरी आला आणि माझ्या घरी येऊन या तुझ्या कृष्णानं माझी सर्व मुलं अशी पायाखाली तुडवली. आई काय ग बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमची मुले तुडविली पदे, आता आम्ही बांधीन याशी. यशोदे, ह्या तुझ्या कृष्णानं माझी सर्व मुलं अशी पायाखाली तुडवली. यशोदे, या कृष्णाला काही सांग, नाही तर मी याला आता बांधल्याशिवाय राहणार नाही. आवरी आवरी आपुला काना. यशोदे, ह्या तुझ्या कृष्णाला आवर घाल, नाहीतर याला बांधल्याशिवाय राहणार नाही. असं सांगते ना सांगते तोच दुसरी गवळण समोर आली आणि समोर येऊन यशोदा मातेला गाराने सांगू लागली, म्हटली यशोदे, ती गवळण सांगते ते बरोबर आहे, ती म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. हा रात्रीच्या प्रसंगाला आमच्या घरी येतो आणि आमच्या घरी येऊन आपण दही दूध तूप लोणी खातो आणि दही दूध तूप लोणी खाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा माघारी जात असताना जाता जाता हा जे दह्या दुधाचे हात आहे ते आमच्या सुनांच्या तोंडाला पुसून जातो. आम्ही सकाळी उठल्याच्या नंतर बघतो तर दह्या दुधाचे माटही रिकामे दिसतात आणि सुनांचे तोंडही माकलेले दिसतात. आम्हाला असं वाटतंय दही दूध तूप लोणी आमच्या सुनांनी खाल्लंय अशी आम्हाला कल्पना येते आणि मग आम्ही आमच्या सुनांना मारतो आणि असा हा प्रकार तुझा कृष्ण आमच्या घरी येऊन करतो आणि घरामध्ये भांडणं लावून देतो. आपण खातो दही दूध लोणी, हाते पुसी तसे सुने मुखाला गोरी, एका जनार्दनी करी करणी जातो पळोनिया पळोनिया माघा. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला कृष्णाला आवर घाल असं सांगते ना सांगते तोच ते तिसरी गवळण लगेच घरानं सांगू लागली. म्हटली यशोदे, ह्या दोन गवळणी ज्या सांगताय ते बरोबर आहे. हा तुझा कृष्ण आम्ही घरी नसताना आमच्या घरी येतो आणि आमच्या घरी येऊन आमच्या सुनांना धमक्या देतो. मग तो सांगा लोणी कुठं ठेवलंय, सांगा दही कुठं ठेवलंय, सांगा दूध कुठं ठेवलंय. आणि नाही सांगितलं तर मग तो काय करतो, तो वासरे सोडून देतो. ते वासरे गाईला पितात आणि मग आमच्या गाई दूध देत नाही आणि मग आमच्या धंद्यावर परिणाम होतो. मात्र एवढे घराणे सांगून सुद्धा यशोदा मातेला काहीच फरक पडला. थोडस खाली येऊन बोलतो बरं का मी, फक्त गैरअर्थ करू नका. आपण मराठी भाषेमध्ये नाही का म्हणतोय, आपलं ते लेकरू आणि जगाचं ते, अशी स्थिती त्या यशोदा मातेची झाली. अनेक गवळणी सांगून सुद्धा यशोदा माता मात्र ऐकायला तयार नाही. आणि मग त्याच्यातील एक गवळण यशोदा मातेची भांडू लागली, बोलू लागली, अगं यशोदे, तुला गावातील कोण्या 13 ती पोराचे सांगत नाही आम्ही तुला. यशोदे, आम्ही तुला हे घराणे सांगतोय, हे तुझ्या मुलाचे सांगतोय, कृष्णाचे सांगतोय, परंतु एवढं सांगून सुद्धा तू ऐकायला तयार नाही. यशोदे, एवढ्यावर ती गवळण थांबली नाही बुवा. जगाच्या बापाच्या आईची लाज काढली त्या गवळणीनं, लाज. तुकोबरायांची भाषा आहे, माझ्या पदरचं बोलत नाही. जगाच्या बापाची लाज काढली ती गवळण, एवढ्यावर थांबली नाही. यशोदा मातेची लाज काढली, लाज. अझोनी लाज नाही तुझ्या मनाला,
तुझी तुलाच गोड वाटे काना 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 नाशिलेल्या मोच्या सुना. शेवटी अनेक प्रकारच्या घोड्या कृष्ण परमात्म्यानं त्या गोकुळामध्ये केल्या. एक का दोन म्हणून किती सांगाव्यात मी बोलून गेलो. किती जरी खोड्या सांगितल्या कृष्ण परमात्म्याच्या तरी कमीच पडेल. कृष्ण परमात्म्याने अनेक गोपाळ जमा केले, गवळणीच्या घरामध्ये शिरले. गोपाळांना भरपूर दही तुपलोणी घातलं, खाऊ घातलं आणि गोपाळांना काढून दिल्याच्या नंतर भगवंतानं तिथं कोणती लीला केली तर त्याच गवळणीचा सासरा 90 वर्षाचा अंगणामध्ये बाज टाकून त्या बाजेवर झोपलेला होता. भगवंतानं मागचा पुढचा विचार न करता एक मोठा ताकाचा भरलेला डेरा उचलला आणि त्या गवळणीच्या सासऱ्याच्या ढेरीत आपटला. त्या गवळणीच्या सासऱ्याच्या ढेरीत आपटला. अशा अनेक प्रकारच्या लीला कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केल्या. संत त्याचं गोड वर्णन करतात. परवाला मोच्या घरा सांगू सांगू यशोदाई कंटाळी घराणी ऐकू ऐकू शेवटी भगवंत विचार करताय आपल्याला जे रांगताना चरित्र करायचं होतं बस आता ते पुष्कळ झालं. 12 वाजून गेले. पुढे अरण्यात गाई चारताना जे चरित्र करायचं आहे ते चरित्र करावं. मात्र आपल्या आईनं यशोदेने आपल्याला सांगितलं पाहिजे, आज्ञा दिली पाहिजे कृष्ण या गाया घेऊन आणि अरण्यात चारण्यासाठी जा. मात्र आपली आई आपल्याला आज्ञा केव्हा देणार, केव्हा आपल्याला सांगल कृष्ण ह्या गाया घेऊन आणि अरण्यात चारण्यासाठी जा असं केव्हा सांगल? ज्या वेळेला आपण आपल्या आई समोर आपण चोर आहोत, आपण खोडकर आहोत हे ज्या वेळेला सिद्ध होईल त्या वेळेला यशोदा माता आपल्याला सांगल की तू गावात राहू नको, अरण्यामध्ये जा गाई चारण्याकरता. आणि मग भगवंतानं गोकुळातील इतर खोड्या चोऱ्या सोडून दिल्या आणि मग मात्र भगवंतानं स्वतःच्या घरामध्ये चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. आणि ज्या वेळेला यशोदा मातेच्या लक्षात आलं त्यावेळेला यशोदा माता भगवान परमात्म्याला सांगू लागली, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, यशोदेने धरला बैसविला मांडीवरी. अशी यशोदा माता भगवंताची समजूत घालू लागली तरी कृष्ण परमात्मा ऐकायची नाही. व अनेक ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे. कृष्ण तुला मी ताकीद करते कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या वेळोवेळी यशोदा माता भगवंताला समजूत घालू लागली. ती बघून साहेबांनी आज्ञा केली बरं का थांबवून घ्या, आवरते काय नाही आवरतो मी बरं का, 5-10 मिनिटांमध्ये आवरून घेतो. आता मलाही प्रश्न पडलाय परंतु जाऊ द्या, जसं होईल तसं होईल. वेळोवेळी यशोदा माता भगवंताला समजूत घालू लागली. उठला माट दयाचे फोडू नको रे, रागीट तुझा पिता नंदना मारतयाचा खाऊ नको. समाधान महाराज हा जागरणाचा आणि 2 व्हीलरचा परिणाम आहे बरं का. हवा पाणी आणि जागर त्याच्यामुळं
होत आहे थोडस मागं पुढं. विठ्ठल वेळोवेळी यशोदा माता समजावू लागली तरी कृष्ण परमात्मा ऐकायची ना. एकदा असा प्रसंग घडला, यशोदा माता भगवंताला मांडीवर घेऊन आणि स्तनपान करू लागली, दूध पाजू लागली. दूध पिता पिता भगवंत मनाची मनात विचार करता की यशोदा मातेचं खरंच आपल्यावर प्रेम आहे का, आपल्याविना दुसरं कशावर आहे बघावं. म्हणून यशोदा मातेनं कृष्ण परमात्म्यानं दूध पिता पिता यशोदा मातेला खालून प्रश्न केला, आई खरं सांग बरं, या जगामध्ये तुला काय आवडतं, कोण आवडतं. त्यावेळेला यशोदा माता भगवंताला म्हटले, अरे कृष्णा, तुझ्याशिवाय मला या जगामध्ये दुसरं काय आवडणार आहे. यशोदा माता तर अशी बोलून गेली. मात्र भगवंतानं आईची परीक्षा घेण्याचं ठरवलं. भगवंतानं यशोदा मातेच्या मांडीवर दूध पिता पिता घरामध्ये यशोदा मातेनं चुलीवर जे काही दुधाचं भांडं ठेवलेलं होतं, भगवंतानं त्या चुलीत असणाऱ्या अग्निदेवतेला आज्ञा दिली. अग्निदेवता भडकली आणि मग मागचा पुढचा विचार न करता त्या भांड्याचा आवाज आल्याच्या नंतर यशोदा मातेनं भगवंताला मांडीवरून खाली टाकलं आणि धावत पळत त्या दुधाच्या पातेल्याकडे गेली. इकडे भगवंत विचार करताय, बघा कशी गंमत आहे. यशोदा माता आत्ताच म्हटली होती, कृष्णा तुझ्याशिवाय मला या जगामध्ये दुसरं काहीच आवडत नाही, आणि मलाही टाकून खाली तिकडं धावत पळत गेली. याचा अर्थ माझ्या आईचं, यशोदा मातेचं माझ्याही पेक्षा तिकडं त्या दुधावर किंबहुना दुधाच्या साईवर फार प्रेम असलं पाहिजे. नाहीतरी स्त्रियांना हल्ली कोणत्या ना कोणत्या गोष्टी आवडतच असतात. गुरुवारी हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना विचारसागराच्या पाठाला असे बाबा आम्हाला वेगवेगळे दृष्टांत सांगायचे. बोलता बोलता सहज बाबा बोलून गेले. म्हटले, स्त्रियांना अतिशय प्रिय आवडणारी जी वस्तू आहे, शेण साई उतरण जावाई. शेण दुधावरची साय, याच्यावर 10-10 मिनिटाचे 4 दृष्टांत आहे, परंतु मी तिकडे जात नाही, थांबायला लावलंय मला. शेण साई उतरण म्हणजे आपल्या हंड्यांची उतरण, आणि जावाई. आता जावाईवरचं प्रेम काय सांगावं. आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसे तानातानी अशी परिस्थिती सासूची असते. केव्हा जावाई सासूरवाडीला येणार असल्याच्या नंतर जाऊ द्या, विषय सोडून द्या. आणि मग यशोदा माता धावत पळत दुधाच्या पातेल्याकडे गेली. इकडं भगवंत उठले आणि बाहेर अंगणात जाऊन माती खाऊ लागली. ते गोपाळांनी पाहिलं, भगवंताशी काही न बोलता चुपचाप यशोदा मातेकडे गेली आणि यशोदा मातेला सांगू लागली. म्हटले, यशोदा मैया, तुम्ही ज्या कृष्णाची बाजू घेताय ना, तो अंगणामध्ये माती खातोय. म्हटले, असं? म्हटले, हो. आणि मग धावत ते यशोदा माता आली. मात्र येत असताना यशोदा मातेनं हातामध्ये काठी घेतली आणि धावत पळत आली. भगवंताचा हात धरला, भगवंताला आपल्या मांडीवरती बसवलं आणि विचारलं, का रे, बोल 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 बोल, का माती खातोस. धावण या धरीला करी, बैसविला मांडीवरी, मुख पसरवणी करी, हा 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 हा, आणि तू घोड्या करू नको माझे बाबा. हे झालं यशोदेने म्हटलं. पण भगवंत काय म्हणतोय, कृष्ण पार्वती, आई नको ग आई मज मारू नको, नाही म्या खादली माती, नाही म्या खादली माती. आई नको ग आई मज मारू नको. ज्या वेळेला यशोदा माता भगवंताला विचारू लागली, कृष्ण परमात्मा काही तोंड उघडती ना. आणि मग भगवंत यशोदा मातेला सांगू लागले, आई मी माती खाल्ली नाही. मग त्यावेळेला यशोदा माता म्हणू लागली, म्हटले, पण हे तुझे जोडीदार इतर गोपाळ सांगतात, ते काही खोटं आहे का. माती खाल्ल्याशिवाय, त्यांनी पाहिल्याशिवाय मला सांगतात का. आता देवाला काय वेळ आहे वा युक्तिवाद वापरायला. मग भगवंत सांगू लागले, म्हटले, आई ते मुलं, ते गोपाळ माझ्या विरोधात तुला सांगता याचं कारण एकच आहे. म्हटले, कोणतं. म्हटले, त्यांनी काल रात्री एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगला मीही होतो.
आणि मग त्या मीटिंग मध्ये त्यांनी असा प्रस्ताव टाकला, सर्व गोपाळ एका बाजूला आणि आई मी एकटा एका बाजूला. आणि सर्व गोपाळांनी मला असं सांगितलं, हे बघ कृष्णा, याच्या पुढं इथून पुढं तू एकट्यानं तुझ्या घरचं दही दूध तूप लोणी चोरायचं आणि आम्हाला आणून द्यायचं, तर आम्ही तुझ्या मागे राहू, नाहीतर आम्हाला तुझी गरज नाही. आणि मग आई मी त्या गोपाळांना सांगितलं, म्हटले अरे तुमच्या बळाने लढायला, तुम्हाला दही दूध तूप लोणी आणून द्यायला आणि तुमच्या बळाने लढायला मी काय तुमच्या बळाने बलवान आहेत का? अरे ज्याच्या स्वतःच्या अंगामध्ये बळ नसतं ते दुसऱ्याचं बळ घेत असतं. परंतु भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर बलम बलवतामच्या अहम, कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. पर्वता बैसकान संडावी, समुद्री रेखानु नांडावी, पृथ्वीया भूते वाहावी आज्ञा माझी. सर्व जे काही घडतंय, सर्व जे काही घडतंय, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. कवी ऐकवी एक नारायण किंवा चाले हे शरीर कोणाची या सत्ते. आणि मग आई मी त्यांना सांगितलं, तुमच्या बळाने लढायला माझ्या अंगात काही बळ नाही का? आणि मग सर्व गोपाळांना मी विरोध केल्यामुळं आई माझ्या विरोधात त्यांनी तुला येऊन सांगितलं की कृष्णानं माती खाल्ली. मात्र आई तसं काही नाही बरं का. आणि मग यशोदा माता म्हणू लागली, म्हटले अरे पण त्या गोपाळांमध्ये सांगणाऱ्यांपैकी एक तुझा सख्खा भाऊ बळीराम दादाना सुद्धा सांगत होता, बळीराम दादा तुझ भेटला तोही माझा पक्षपाती. आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको. बळीराम दादा सांगू लागली. आणि मग भगवंतानं सांगितलं, म्हटले कोण? बळीराम. आई त्याचं तर अजिबात ऐकू नको का? भाऊबंदकी आहे, चालणारच. तो काय माझ्याबद्दल काय चांगलं सांगणार आहे, चांगलं लिहिणार आहे? आणि मग यशोदा माता म्हणू लागली, बाबा सगळे खोटे, गोपाळ खोटे, गवळणी खोट्या, तुझा सक्का भाऊ बळीराम दादा खोटा, तूच मात्र खरा. दाखव बरं तोंड. भगवान परमात्मा काही तोंड उघडतील, कृष्णा तोंड उघड. भगवंत काही तोंड उघडतील. शेवटी यशोदा मातेनं फक्त असा हात वर केला. हात वर केल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने फक्त हळूच असं तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर मारावया तिने हे उगारिली काठी, भुवन त्या पोटी 14 देखे, भुवन त्या पोटी 14 देखे. यशोदा मातेनं हात वर केल्याबरोबर भगवंतानं तोंड उघडलं. माती तर दिसली नाही, परंतु काय दिसलं? महाराज सांगतात, मारावया तिने उवारिली काठी, भुवन त्या पोटी 14 देखे, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे. भगवंतानं तोंड उघडलं. माती तर दिसली नाही, परंतु 14 भुवनांचं दर्शन यशोदा मातेला भगवंतानं आपल्या मुखामध्ये घडवलं. यशोदा मातेनं तो प्रकार पाहिला आणि भयभीत झाली, मूर्छित पडली. पुन्हा भगवंताने यशोदा मातेवर मायेचं आवरण टाकलं. आई तू जशी आई आणि मी तुझा ताना बालक. असं करता करता गवळणी म्हणायच्या, माझ्या घरी येऊ नको. जयराम भाऊ कंटाळा आलाय का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. मी डायरेक्ट आवरूनच घेतो बरं का.
आणि मग असे घराणे ऐकता ऐकता यशोदा मातेनं अशा खोड्या करता करता भगवंताचे घराणे ऐकले आणि शेवटी भगवंताला सांगितलं, कृष्णा घेऊन गोधन यशोदा मातेनं भगवंताला सांगितलं, या गाया घेऊन आणि अरण्यात चारण्यासाठी जा, आता तू गोकुळामध्ये राहून. आणि मग कृष्ण परमात्मा गोपाळ गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. गाया घेऊन गोपाळ घेऊन भगवंत अरण्यामध्ये गाय चारण्यासाठी गेली. बरं तिथं तरी गप्प बसले का? नाही गप्प बसली. मग मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सडोनी तवती, देखिली यशोदा जननी, सारावया जातो शारंग पाणी. अशा अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. वा खांद्यावारी कांबाळी हातामध्ये काठी सारी तसे धेनू सावळा जगजेठी. सर्व गोपाळ वृंदावनामध्ये आली, मात्र गवळणी गोकुळामध्ये राहिल्या. तेव्हा भगवंतानं वेणू वाजवला. ऐकून वेणू वाजवला. ऐकुणी वेणूचा नाद किंवा वृंदावनी वेणू गवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन काजी, वेणू नादे गोवर्धन काजी. किंवा देहुडा चरणी वाजवी तो वेणू, विकार म्हणून स्वामी माझा एकी लागे माये यमुनेच्या तीरी. आणि मग वेणूचा नाद ऐकून सर्व गवळणी वृंदावनामध्ये आल्या. आणि मग वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताला विनवणी केली. म्हटलं देवा काय खेळायचे सुख, म्हटलं देवा हा परवाची दशमी, कालची एकादशी, आता जवळजवळ 12:30 12:15 वाजली, देवा लवकर आवडून घ्या. आणि मग भगवंतानं काय प्रकार केला? भगवंतानं सर्व गोपाळांना एकत्र बसवलं आणि मध्ये कृष्ण परमात्मा उभे राहिले. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा काही बसण्याच्या पद्धती होत्या. बा जे काही विद्वान गोपाळ आहेत, शहाणे गोपाळ आहेत, भगवंतानं त्यांना शेवटच्या लाईनीमध्ये बसवलं. आणि जे काही भाळे भोळे गोपाळ आहेत, भावरती गोपाळ आहे, भगवंतानं त्यांना पहिल्या लाईनीमध्ये बसवलं. असं का? जो म्हणतो मी शहाणा आहे, तुका म्हणे राहे शानिया दुरी, भगवान परमात्मा त्याच्यापासून 10 किलोमीटर लांब जातो. आणि जो म्हणतो मी भाळा भोळा भक्त आहे, मला काहीच कळत नाही, वेडे वाकुडे गाईल परी तुझाची म्हणविल. आणि मग भगवंत स्वतःच्या हातानं त्या गोपाळांना काल्याचा प्रसाद देतात. काला ही जीव ब्रह्म्याचा संप्रदायामध्ये समतेचा काला आहे. म्हणजे काला केला तो समतेचा, सर्वांना एक ठिकाणी बसवणारा संप्रदाय, सर्वांना एकत्र आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सकळांशी येथे आहे अधिकार, किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी, कितीतरी प्रमाणात देता येतील बुवा. आणि मग भगवंतानं स्वतःच्या हातानं काल्याचा महाप्रसाद गोपाळांना दिला. ज्या वेळेला भगवंतानं गोपाळांना काला दिला, ज्या वेळेला गोपाळांनी यमुनेमध्ये बागुल बुवा आहे,
यमुनेमध्ये बागुलबू आहे. कारण यमुनेमध्ये काल्याची आशे देवदळी झाले माशे अजीवस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपला. भगवंतानं सांगितलं पाणी पिण्याकरता यमुनेमध्ये जायचं नाही. मग चला वृंदावनी जाऊ नामा म्हणे उदक घेऊ. भगवंतानं सांगितलं पाणी पिण्याकरता वृंदावनामध्ये चला. आणि मग अशा अवस्थेमध्ये भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. स्वतः भगवान परमात्मा स्वतःच्या हातानं काल्याचा प्रसाद गोपाळांना देऊ लागले. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी ज्ञानेश्वर. पहिलं भाग्य म्हणजे आपल्याला हा नरदेह मिळाला. दुसरं भाग्य म्हणजे आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य म्हणजे आपल्याला नरदेह मिळाला. दुसरं भाग्य म्हणजे आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. आणि तिसरं भाग्य म्हणजे आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्माला आलो. एक महाराष्ट्र जर सोडला तर हा जो भक्तिरसाचा जो आनंद आहे कीर्तन म्हणा प्रवचन म्हणा सत्संग म्हणा काल्याचा प्रसाद म्हणा एक महाराष्ट्र जर सोडला तर इतर प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. का सुरुवातीला प्रमाण बोलून गेलो. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवरी देव कोठे. अशी चंद्रभागा असं भीमातीर असा पुंडलिक राया आणि असा 28 युगापासून उभा असणारा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्मा एक महाराष्ट्र जर सोडला तर कुठंच पाहायला मिळत नाही. ही महाराष्ट्राचं वैभव आहे बा. आणि असा जो काला आहे हा महाराष्ट्रामध्ये सेवन करायला मिळतोय. म्हणून आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजची ही समारोपाची जागराची काल्याची महाप्रसादाची सेवा माझ्याकडे आली. महाराज समाधान महाराज जवळ 5-6 दिवसापासून भरपूर तयारी होतो बरं काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर. कारण बऱ्याच दिवसाच्या खाड्यानंतर पुन्हा या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. परंतु कार्यक्रम आपला 11:15 सुरू झाला. तेव्हा जे काही चांगलं असेल ते आमच्या गुरुवार्यांचं किंवा संत मायबापांचा पुन्हा कधी योग आला तर बोलण्याचा प्रयत्न करू. महाराज मी काय फार मोठा पंडित आहे असं नाही बरं का. आपण सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवारी आपण बाबांचे लेकर आहोत. पण महाराज काल्याचे कीर्तन म्हटल्याच्या नंतर कमीत कमी 3-3.5 तास लागतात. तेव्हा काल्याचे कीर्तन आवडतंय. मी गर्वानं बोलत नाही. आमच्या भरवीर गावामध्ये महाराज 9:30 वाजता काल्याचं कीर्तन सुरू झालं. 1:45ला महाराज काला संपला. कधीही तुम्ही येऊन विचार. कारण आपल्याला मी काही शास्त्रीय गायन करत नाही. येणं कसं तरी म्हणतोय पण गायनामुळं महाराज 3-3.5 तास बोलावं लागतंय. परंतु काही कारणास्तव या ठिकाणी वेळ झाली. परंतु जे काही चांगलं असेल ते आमच्या गुरुवर्यांचं किंवा संत मायबापांचं. जे काही चुकीचं असेल तो माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजून माझं मला परत करावं. आता याच्यानंतर दहीहंडीचा अभंग होईल. काल्याचा अभंग होईल. आरतीचं नियोजन असेल तर आरती होईल. नाहीतर सरळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकारामाचं भजन होईल. तोपर्यंत कुणीच आपली जागा सोडू. विठ्ठल जय जय.
ज्ञानदेव तुकाराम. तुमटा बसायचं सगळी सगळ्यांनी जागेवर बसायचे उठू नका कोणी. जास्त झालं.